गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज प्रारब्ध म्हणजे नशीब यावर थोडस बघूया ध्यानात. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा. हाताची ध्यान मुद्रा करा. हात मांडीवर ठेवा. डोळे अलगद मिटा. मोठा श्वास घ्या. सावकाश सोडा. मन शांत करा. आपल्या अगदी हातातोंडाशी आलेला घास गेला की आपण म्हणतो जाऊ दे, ते माझ्या नशिबातच नव्हतं. बघा ना, कधी कधी खूप अभ्यास करूनही 2-3 वेळा परीक्षेला बसून सुद्धा CA सारखी अवघड परीक्षा पास होता येत नाही. मनात देशसेवेची खूप इच्छा असल्यामुळे NDA सारख्या सैनिक घडवणाऱ्या संस्थेत प्रवेश करण्यासाठीची परीक्षा एखादा मुलगा 2-3 वेळा बसूनही पास होत नाही. तेव्हा असंच म्हणावंसं वाटतं की ते तुझ्या प्रारब्धातच नाहीये, जाऊ दे. कारण भगवान कृष्णाने गीतेत सांगितलं आहे की तृष्टोदपि राजा यदि सेवकेभ्यो भाग्यत परम नैव ददाति किंचित अहर्निश वर्षती वरिवाहा तथापि परतृत्यहा पलाशहा. राजा आपल्या एखाद्या नोकरावर कितीही खुश झाला तरी नोकराच्या भाग्यात असेल त्याहून तो काहीही अधिक देण्याची राजाला बुद्धीच होणार नाही. आणि यदाकदाचित झाली तर नोकराला ती जादा देणगी या न त्या कारणाने भोगता येणार नाही. हातातून ती देणगी सहज निसटून जाईल. कोणत्या मात्या पित्याच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात असतं. तर आपण प्रत्येकाने टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या कुळातच जन्म घेणं पसंत केलं असतं की जिथे जन्म होताच आपण 5-25 बंगल्याचे, मोटारींचे, कारखान्यांचे मालक झालो असतो. पण अशी निवड करणं आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. आपल्या प्रारब्धानुसारच या जीवनात आपले संबंध घडतात. आपल्या संबंधात येणारे स्त्री, पुत्र, नातलग, नवरा बायको हे आपल्या व त्यांच्या पूर्वकर्मानुसारच आपल्याला भेटतात. सुख दुःख देतात. आपले व त्यांचे ऋणानुबंध असेपर्यंतच आपण एकमेकाजवळ राहतो. ऋणानुबंध संपले की आपण लाख प्रयत्न केले तरी कौटुंबिक एकोपा राहू शकत नाही. या जन्मासाठी नेमलेले प्रारब्ध पूर्ण भोगल्याशिवाय आत्महत्या सुद्धा माणूस करू शकत नाही. ती यशस्वी होत नाही. जी माणसं आपल्याला आयुष्यात भेटतात ती सुद्धा प्रारब्धानुसार. कारण आपण म्हणतो तसं 2 ओंडक्यांची होते गाठ या दिशात. म्हणजे पाण्यात वाहत असताना जसे 2 ओंडके एकमेकाला भेटतात तशी आपण दुसऱ्या माणसांना भेटत असतो. क्रियामान कर्म जेवढी आणि ज्या प्रकारची कराल तेवढंच आणि त्या जातीचंच प्रारब्ध तुमचं तयार होतं आणि तेवढंच आणि त्या प्रकारचंच फळ तुम्हाला मिळतं. त्यात किंचितही कमी किंवा जास्त होत नाही. जन्म घेते वेळी जेवढं संचित कर्म पक्व होऊन प्रारब्धात रूपांतरित झालेलं असतं तेवढंच भोगण्याला अनुरूप असा जन्म तुम्हाला मिळतो. तुम्हाला मिळणारे माता पिता, इतर नातलग, भाऊ बहीण हे सर्व तुमच्या प्रारब्धानुसारच
प्रारब्ध भोगण्यापुरतेच मिळतात. त्यांचे आणि तुमचे पूर्व ऋणानुबंध असेपर्यंतच तुम्हाला ते लाभतात. तुमच्या प्रारब्धानुरूप जन्म तुम्हाला उच्च किंवा नीच कुळात मिळतो. तसंच तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला इतर सुखसोयी भोगायला मिळतात, इतर लाभ होतात. आपण जी जी शुभ किंवा अशुभ क्रियामान कर्म केलेली असतील त्यानुसारच आपलं प्रारब्ध बनणार आणि नेमकं तेवढंच सुखदुःखाचे भोग आपल्याला मिळू शकतात. परमेश्वर हा केवळ कर्मफलदाता आहे. त्याचेही हात आपल्याला कमी जास्त देण्यात बांधलेले आहेत. तुमचं जे प्रारब्ध तयार झालं आहे ते ललाट लिखित विधाताही पुसू शकत नाही किंवा बदलू शकत नाही. आपल्यात अशी एक समजूत आहे की जन्मानंतर 6व्या दिवशी सटवाई येऊन कपाळावर या जन्मीचे सुखदुःखाचे भोग लिहिते व ते आपल्याला भोगायला लागतात. ही कल्पना खरी मानली तर एक गोष्ट निश्चित की तुमचे पूर्वजन्म जन्मांतरीतील जे संचित कर्म या जन्मी भोगण्यास प्रारब्ध रूपाने परिपक्व झाले असेल त्याहून निराळे एक अक्षर देखील ही प्रारब्ध देवता म्हणजे सटवाई तुमच्या कपाळी लिहू शकणार नाही. ती केवळ कर्मफळ देणारी देवता आहे. तुमच्या प्रारब्धात जेवढा पैसा लिहिला असेल त्याहून कितीही खटपटी लटपटी केल्या तरी एक पैसा देखील कमी किंवा जास्त मिळणार नाही. अधिक धन मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही वाममार्गाचा अवलंब केलात तरी ते तुम्हाला लाभणार नाही आणि मिळालं तरी अचानक या न त्या मार्गाने ते तुमच्या हातातून निसटून जाईल. असं बघा, माधाव माधाव विनैव द्रव्यम न धावनम कारणमासी लक्ष्मयाः चेतधावनम कारणमस्ति लक्ष्मयाः श्वाधावमानो न खलु धनाढ्य. धनासाठी उगाच धावपळ करू नको, कारण केवळ धावपळ केल्याने जर पैसा मिळत असता, कारण खूप धावपळ केल्याने पैसा मिळणार असता तर गावातलं कुत्रं देखील किती श्रीमंत झालं असतं, कारण ते सबंध दिवस रात्र या गल्लीतून सारखं त्या गल्लीत धावत असतं. ते जराही शांत बसत नाही. पण अजून कुणीही कुत्रा मोठा धनवान झाल्याचं आपण ऐकलं नाही किंवा पाहिलंही नाही. हे सगळं सांगण्याचा भावार्थ एवढाच की तुमच्या पूर्वजन्मीच्या क्रियामान कर्मानुसारच या जन्मी तुम्हाला सर्व सुखदुःख, ऐश्वर्य, धनसंपदा मिळणार आहेत. कितीही खटपट केलीत तरी एक पैसाही तुम्हाला अधिक मिळणार नाही. हे आता मनाला एकदा समजवा. मग बघा, आपोआप तुमचं मन पैशाच्या मागे धावणार नाही व ते शांत होईल. आयुष्यातली तुमची धावपळ मग आपोआप संपेल आणि तुम्हाला शांत, समाधानी, संतुष्ट असं आयुष्य लाभेल. बघा, प्रयत्न करून जमेल तुम्हाला. आता 5 मिनिटं शांत बसा.
आता आजचं ध्यान संपवायचंय. आता मन शांत झालंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.